आलोचक मित्र सुनील वाईज ऑफ सानपाडा त्याला सन्मानित करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जाईल। मॅचला सुरुवात होईल, ऐकूया खऱ्या अर्थाने तुम्ही संघ पाहता 12 नागाव सेकंड राऊंडची सेकंड मॅच टीम रेग्युलरची सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुमच्या समोर ओवेकॅम त्यांना फाईट करते टीम 12 नागाव आणि देखील एक जबरदस्त ओवेकॅमचे समालोचक आहेत आमचे राम मोरे यांना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण त्यांचे कॉमेंट्री ऐकूया। एक आमचे परम मित्र आहेत राम मोरेंना देखील संधी देऊया स्पर्धेमध्ये खेळाचं पहिलं सत्र तर शुभवाणीतून ऐकूया। हे लाडके आयोजक एवन जोडी एवन क्वालिटी तुम्ही पाहता समाजसेवेचा वारसा जवळला व्यक्तिमत्व नानाशेठ पाटील आणि शिवसेनेचे एक बुलंद तोफ शिवसेना शाखा प्रमुख उत्तमदादा पाटील यांच्या शुभास्ते आपण इथे सन्मान करतोय। दुसऱ्या दिवसामध्ये जसा तुम्ही आवाज ऐकलात जबरदस्त व्हॉइस ऑफ सानपाडा सुनील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। या स्पर्धेचे दोन लाडके आयोजक त्यांच्या शुभास्ते आपण सन्मान करतोय। आपण इथे उपस्थित खऱ्या अर्थाने तुम्ही पाहता 2 दिवस दुसऱ्या दिवसामध्ये ज्याचा आवाज ऐकलात त्याला देखील आपण सन्मानित तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरस स्वागत आणि ऐकूया खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये सेकंड मॅच गेम ऑन लेट्स प्ले कॉम्बॉक्स मध्ये यू मस्ट डेफिनेटली हिट पहिल्याच बॉलवरती दांडी गोल विकेट रोहित पाटीलची पहिल्याच बॉलवरती ऑटो कॉम्बॉक्स रामजी मोरे थँक्यू सो मच। हेलो सो थँक्यू व्हेरी मच। अगदी जबरदस्त सामना आपला पाहायला मिळतो। एका बाजूला ज्या प्रकारे उल्लेख केला की ओवेकॅम संघ पाहायला मिळतो तर एका बाजूला आपण पाहतो 12-13 नागाव या दोन संघ दरम्यान अशी शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते। आमच्या समोर आपण पाहतोय एक लेडीज क्रिकेट जगतातील उत्कृष्ट स्कोरर म्हणून ज्यांना ओळखले जाते शांताराम यादव मॅन फ्रॉम ओवेकॅम त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतो। ही स्पर्धा मित्रांनो आपण जर पाहिली तर आपल्याला एक जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते ते म्हणजेच जय गावदेव जय हनुमान 40+ क्रिकेट संघ नागाव आयोजित जय गावदेव जय हनुमान चषक नागाव 2025 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेत यावेळेस पाहिलं तर बॉल खूप फुलटॉकचे आपल्याला पाहायला मिळाला। एक फलंदाज अगदी खऱ्या अर्थामध्ये जर आमंत्रण होतं एका मोठ्या फटक्यासाठी मात्र मोठ्या फटक्यामध्ये त्या चेंडूला कन्वर्ट करता आला नाहीये। याच आपण जर पाहतोय अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये फुल टॉस चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस झाला आणि सरळ मात्र चेंडू कॅरी केला गेला यष्टिक्षकाच्या हातामध्ये। त्यानंतर मात्र यावेळेस फुल टॉस बॉलला कन्वर्ट केलं जातं मोठ्या फटक्यामध्ये चांगला फटका आहे टायमिंग प्रॉपर झाले 1 बाउंड चेंडू जातोय सीमा रेषेपार येतो हा चौकार। हॅलो तर चौकाराकडे आपण पाहिलं आणि या चौकाराची धाव फलकावरती मात्र धावांचा श्री गणेश होताना पाहायला मिळतो। 4 चेंडू आणि 4 धावा आपला पाहायला मिळाला। या स्पर्धेचे जरा आयोजक करता आपला पाहतोय तो शिवसेना शाखा प्रमुख नागाव सन्माननीय श्री उत्तम पांडुरंग पाटील सरांना आपण पाहतोय। यावेळेस लॉक करायचा प्रयत्न टायमिंग नाहीये हवेमध्ये चेंडू सचिन झेल खाली येतोय प्रॉपर झेल पाहायला मिळाला कुठली चूक केली जात नाहीये आणि 12-13 नागाव संघाला मात्र बसतोय हादरा क्रमांक 2 फलंदाज बाद होतो सूरज मडवी बॅक टू द पवेलियन। तेच आपण अगदी आयोजकर्त्यांचा उल्लेख केला होता शिवसेना शाखा प्रमुख नागाव सन्माननीय श्री उत्तमजी पांडुरंग पाटील सर आणि त्याचबरोबर समाजसेवक नागाव सन्माननीय श्री नाना बच्चू पाटील सर अगदी 2 दिग्गज व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून साकारली गेली ही स्पर्धा आपण जे पाहतो जय गावदेव जय हनुमान 40+ क्रिकेट संघ नागाव आयोजित जय हनुमान गावदेव जय हनुमान चषक नागाव 2025 हे पर्व आपण पाहायला मिळतोय। एक जबरदस्त लढत खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अगदी या दोन्ही संघाचा उल्लेख केला तर दिग्गज संघ म्हणून या
टेनिस क्रिकेट मध्ये जगतामध्ये या दोन्ही संघाने आपलं नाव अगदी खूप कमी वेळेमध्ये या टेनिस क्रिकेटला आपलं नाव कोरण्यासाठी किंवा नावाची दखल घेण्यासाठी भाग पडले असे दोन्ही संघ आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन यावेळेस मात्र स्ट्राईक केला आहे. सिद्धू भोईर गोलंदाजी मार्कवर अजय वातोसे ऑलराऊंडर खेळाडू जे अगदी कुठले ओळखीचा मोहताज नाहीये. यावेळेस सुद्धा बॅक टू बॅक अगदी मागील चेंडूवर विकेट घेतला. त्याचबरोबर यावेळेस सुद्धा अगदी अजय वातोसेचा चेंडू आणि झेल सुद्धा त्याच क्षेत्ररक्षकाने पकडला. आपण पाहिला तो सचिन कदम याने हा दुसरा झेल घेऊन नागाव माफ करा विवेक जाधव याने हा झेल घेतला आणि 12-13 नागाव या संघाला विकेट क्रमांक 3 मात्र इथे बाद होतोय. तिसरा आग्रा बसतोय. फलंदाजांनी बाद होतोय. सिद्धू भोईर बॅक टू द डकआउट. तर अगदी 12-13 नागावा संघ थोडासा आता दडपणामध्ये थोडासा प्रेशरमध्ये थोडासा अडचणीमध्ये आलाय असं व्हायला हरकत नाहीये. कारण सलामीच्या फलंदाजी आपण जर पाहिलं तर साजेशी कामगिरी केली नाही आणि मधली फळे जी आता आपण सद्यस्थितीमध्ये पाहतोय अगदी त्यांची सुद्धा थोडीशी पडझड आपल्याला जाणवते. तर पहिल्या षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकात समाप्तीनंतर आपण धावा मात्र धाव फलकावरती पाहिल्या तर मात्र केवळ आणि केवळ जो एक चौकार आपला पाहायला मिळाला तोही तिसऱ्या चेंडू आलेला चौकार आणि त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारचे धाव पाहायला मिळाले नाही. मात्र तब्बल 3 विकेट्स बाद झाले. ते म्हणजे 12-13 नागाव या संघाचे. षटक क्रमांक 2 अक्षय केसारकर आपला गोलंदाजी मार्कवर पाहतोय. अक्षयचा पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्याला मात्र केवळ दिशात्रेचं काम केलं. डीप पॉइंटला चेंडू जातोय. क्विक थ्रो पाहायला मिळाला. हा खेळ होणं गरजेचं असतं. जेव्हा तुमच्या हातामध्ये चेंडू विसावतो ना त्याला आपल्या हातामध्ये आपला होल्ड करायचं नाहीये तर क्विक थ्रो झाला पाहिजे आणि फलंदाजांचं लक्ष असलं पाहिजे की चेंडू क्षेत्ररक्षकाकडे गेल्यानंतर थोडंसं जरी फंबल मिळाला तर त्या गोष्टीचं त्या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे आणि एकेर धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. कारण हा सर महिना म्हटला तर फेब्रुवारीचा महिना प्रेमाचा महिना असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही सिंगल राहू शकत नाही. तुम्हाला डबल असाल तरच व्हॅल्यू असते आणि यावेळेस पुन्हा एकदा चूक केली गेली फलंदाजाने. टॉप 8 चेंडूमध्ये अक्षय केसरकर मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेतला आणि 12-13 नागाव या संघाला हादरा बसतोय. चौथा फलंदाज बाद होतोय बंटी पाटील. अगदी 12-13 नागाव हा संघ आपण जर पाहतोय तर अगदी जो उत्साह आपल्या त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला होता तो उत्साह कुठेतरी कमी जाणवतोय. कारण खऱ्या अर्थाचा बॉडी लँग्वेज पाहिली तर फलंदाजाने बॅटच्या चेंडूचा स्पर्श झाल्याबरोबर जसे चेंडू उंची गाठली तसं मात्र स्वतःवरती तो नाराज झाला आणि स्वतः मात्र समजून गेलं की इथून मात्र माझा प्रवास संपला. अगदी ती बोल आपल्याला स्पष्टपणे जाणवली. हेच मात्र कुठेतरी कमतरता जाणवते यावेळेस संघामध्ये. तुम्ही जरी तुमची पडझड होत असली तर मात्र एक वेगळा कॉन्फिडन्स तुम्हाला स्वतःमध्ये ठेवावा लागेल. अन्यथा मात्र जर तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्स जर गमावलात तर मात्र तुम्ही तुमच्या संघाचा कॉन्फिडन्स सुद्धा गमावाल. याची दखल तुम्हाला घ्यावी लागेल. तर बंटी पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज निखिल माळी याला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. नाव स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे. अगदी सलामीचा फलंदाज राकेश पाटील. आतापर्यंत त्याच्या वाटेला मात्र केवळ 1 चेंडू आला आणि 1 धाव त्या चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने बनवले. साईडला चेंडू खेळला गेला. 2 क्षेत्ररक्षक येतात. खूप चांगलं क्षेत्ररक्षक. थोडासा फंबल नक्कीच झाला मात्र त्या फंबलचा कुठल्याही प्रकारचा फायदा उचलू दिला नाहीये फलंदाजांना. एका धावीवर रोखले गेले. एका धावीवर समाधान व्हावं लागेल आणि खऱ्या अर्थात आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडू आली 1 धाव त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडू आली 1 धाव. अशा प्रकारे धावा फलकावरती खूप कमी मानाव्या लागतील. धावा येतात केवळ आणि केवळ 6 धावा. मात्र यासाठी तब्बल 4 विकेट्स गमावलेत 12-13 नागाव संघाने. म्हणजे या 6 धावा बऱ्याचशा मार्क पडलेत आतापर्यंत 12-13 नागाव या संघाला. डीप लॉंग ऑनला खेळले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण सजल आपण याला पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. तर त्याचबरोबर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये ज्या मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झाले सन्माननीय संजयजी पाटील सर नागाव साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि साहेबांना विनंती करू आम्ही की आपण या क्रीडा मंचावरती यावं. अगदी
संजयजी पाटील सर यांचा आम्ही अगदी थोडक्यात तुम्हाला ओळख पटवून दिली, मात्र खऱ्या अर्थाने त्यांची ओळख जर पाहिली तर एक सुप्रसिद्ध संगीतकार गायक म्हणून त्यांना ओळखलं जातं या पूर्ण विभागामध्ये. आणि त्याचबरोबर या मातृभूमीतील ते अगदी यस भूमिपुत्र आपण खऱ्या अर्थाने ज्याला म्हणतो ते भूमिपुत्र आहेत. आणि अगदी आपल्या गावाचं नाव त्याने आपल्या या जगतामध्ये या संगीत जगतामध्ये खऱ्या अर्थाने घेण्यासाठी भाग पाडलं ते म्हणजे संजयजी पाटील सर. यस नो चेक करायचं आमच्या थर्ड अंपायरकडे टेक्निकल स्क्वॉडकडे निर्णय मात्र सोपवला गेलाय. आपण जर पाहिलं तर फुल टॉस चेंडू होता, तिथे मात्र थोडंसं कन्फ्युजन आहे आमच्या पंचांना की हा बिबर चेंडू आहे का कमरेच्या वर चेंडू मात्र डिलिव्हर होतोय का हे चेक करायचं. त्यानंतर मात्र त्वरित निर्णय दिला जाईल. नो बॉल अंपायर कॉल. या ठिकाणी पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतो. नो बॉल म्हणजे आधीच म्हणजे पा रेवीचा अगदी उत्तर आमच्या तुमच्यासाठी असेल की उघड्या डोळे ऐका नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्रीजचा बॉल. आणि ज्या संघ आपण जो संघ भारतीय नागाव हा संघ आपण पाहतोय अगदी एक एक धावेसाठी जसा तडफड होतो यावेळेस. काय बोलता कॅच बाय झालं. तुम्ही पाहता सुप्रसिद्ध गायक याच मातीतील खऱ्या अर्थानं जबरदस्त संगीत गायककार संजयदादा पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 40%. जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहेत, त्यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. जर त्यांचा गाडी नंबर खऱ्या अर्थानं 29-21 जर तुम्ही पाहता 3 बॉल 3 षटकार 3 बॉल 3 चौकार जर कोणच्या बॅटमध्ये आलं तर त्यांचा गाडी नंबर म्हणजे खऱ्या अर्थानं 2921 रुपये 29-21 हे कॅश प्राइज असतं. ऑल टू कम बॉक्स नक्कीच स्वरूप पाटील जर खऱ्या अर्थाने म्हणतात एक ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की संजयजी पाटील सर एक जबरदस्त क्रिकेटर सुद्धा आहेत, एक क्रिकेट प्रेमी सुद्धा. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून जे क्रिकेट आपण पाहतोय जे समोर क्रिकेटर खेळतात त्यांच्या खेळाचा अगदी ते एक जाण ठेवतात आणि खऱ्या अर्थाने एक उत्तम प्रेक्षक म्हणून सुद्धा आपण त्यांना पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक साठी तब्बल 29-21 हे कॅश प्राइज आपल्यासाठी या ठिकाणी राहले गेले. संजयजी पाटील यांच्या माध्यमातून धावा फलकावरती आहेत ते आतापर्यंत केवळ 12 धावा. ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर रोज चेंडू सुद्धा पाहायला मिळाला. त्यांना मात्र फ्रीजच्या बॉलवरती सुद्धा कुठलाही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. षटक क्रमांक 3 गोलंदाज गौरव सकपाळ याचा पहिलाच बॉल अगदी काय वेगाने आला होता पहा. जोडू काय वेगावर स्वार चालला गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. अतिशय वेगाने चेंडू डिलिव्हर करतो. अगदी पहिला चेंडू त्याचीच ओळख करून देणे आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल टॉप बॉल आणि डॉट चेंडू मात्र सांगता करतोय. आपण जर पाहतो प्रारंभ करतो खऱ्या अर्थाने आपल्या षटकाचा. त्यानंतर मात्र अगदी सरळ स्लॉट मध्ये लिहिला चेंडू आणि तिथे काय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अप्रतिम. अगदी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर संध्याकाळच्या या रात्रीच्या रजनीमध्ये आमच्या सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हे क्षेत्ररक्षण आपलं कमालीचं पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने या क्षेत्ररक्षकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आपण तिसरा पंच लगेच चेक करू. सीमारेषे जवळ लगेच फिल्डर होता, जबरदस्त झेल पकडला. सीमारेषेला पाय लागलाय का या गोष्टी चेक केल्या जातील. आणि फलंदाज बाद अश्विन भोईर यांच्याकडनं कॅश प्राइज झाला. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 3000 रुपये. किरण मडवीसाठी कॅश प्राइज आहे फक्त. ओके, किरण मडवीसाठी कॅश प्राइज आहे. एक जबरदस्त क्रिकेटर. आणि तुम्ही पाहता सचिन दादा पाटील यांच्याकडनं देखील 3000 रुपये. किरण मडवी जर 3 बॉल 3 षटकार लगावले तर 6000 रुपयाचं कॅश प्राइज. बघा 6000 भेटले तर आज रात्र गुलाबी थंडीमध्ये एकदम गुलाबी होऊन जाईल. आणि
ही येतील का? किरण मडवीमध्ये क्षमता बघा, लक्षात असू द्या. अश्विन भोईर यांच्याकडनं 3000. सचिनदादा पाटील यांची स्पर्धा लवकरच भेटीस येते 3 ते 8 मध्ये. जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम याच क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा नाईटच्या फॉर्मेटमध्ये. ऑटो कम बॉक्स हो, इथे पुन्हा एकदा बेस्ट टायमिंग आणि यावेळेस मात्र जेल खाली होते प्रणय आणि प्रणयच्या माध्यमातून अप्रतिम खेळ पाहायला मिळाला आणि 12-13 नागाव या संघाला. आता आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच विकेट क्रमांक 6 किरण मडवी हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. बऱ्याच स्पर्धेचं मित्रांनो वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतो. जर वेळ आपण जर पाहिजे तर रात्रीचे मध्यरात्रीचे जवळजवळ 2 वाजलेत आणि 2चं वेळ जर म्हटलं तर यावेळेस मात्र जे 2 संघ जे आपल्याला खेळताना पाहायला मिळतात त्या 2 संघाचे चाहते किंवा पाठीराखेच आपल्याला यावेळेस आपल्याला या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतात. 12 नागाव क्रिकेटमध्ये काल अश्विन भोईरनं देखील गाजवला. जबरदस्त क्रिकेटर होते 12-13 नागावचे. त्यांच्याकडनं कॅश प्राइज सुपला शॉट पाहिजे फेमस शॉट अश्विन भोईर यांच्याकडनं लागोपाचे 3 बॉल जर 3 षटकार मारले तर त्यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 5000 रुपयाचं. आणि शुक्रवारी इलेक्शन मध्ये देखील तुम्ही त्यांना पाहणार आहात. अश्विन भोईर यांच्याकडनं कॅश प्राइज आला. टापाय क्रिकेट बॉल चाला बॉर्डरच्या दिशेनं फिल्डिंग मिस झाली. याचा लगेचच फायदा 2 धावा. अश्विन भोईर उर्फ अण्णा यांच्याकडनं कॅश प्राइज लागोपाचे 3 बॉल 3 षटकार 5000. सचिनदादा पाटील यांच्याकडनं लागोपाचे 3 बॉल 3 षटकार 3000 8000 रुपये. बघा ही गुलाबी रात्र खूप काही सांगून झाली. 3 बॉल 3 हे कॅश प्राइज अगोदर आलं असतं उत्सव झाले असते. काही हरकत नाहीये. शेवटी आला ऑटो कॉम्बो सुटाकी विरोधाच्या टप्पा धावा फलकावरती आता आतापर्यंत केवळ 14 धावा खूप लिमिटेड. तर त्याचबरोबर या ठिकाणी सन्मान्य विश्वाचे शिवराम भाग्यवान यांचे या ठिकाणी आगमन होते. माफ करा यांच्या माध्यमातून ऍक्च्युली या फलंदाजा करता जर षटकार हॅट्रिक करता तब्बल 3000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी लगावलं गेले. यस पा जर कोणत्याही खेळाडूने कुठे फलंदाजाने जर लगातार 3 षटकार जर लगावले तर मात्र 1-2 नव्हे 3 नव्हे तब्बल 11000 रुपयाचे कॅश प्राइज त्याला या ठिकाणी रोख रक्कम दिली जाईल. हो, यावेळेस लॉफ केला प्रयत्न तर केलाय आणि पहिला प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतोय. 11000 पूर्णपणे नजर ठेवली गेले. लॉफ केलाय आणि स्टेट लॉफ चढू जातो सीमारेषेबाहेर येतोय दणदणीत षटकार. फलंदाज निखिल माली याच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळालाय आणि या षटकाराने आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो. एंड ऑफ द 3 ओव्हर्स 21 रन ऑन द स्कोरबोर्ड लॉस ऑफ टोटल 6 विकेट्स. तब्बल 6 फलंदाज हे 21 या धावसंख्या करण्यामध्ये बाद होत आहेत. आणि ज्या प्रकारे आपण मित्रांनो उल्लेख केला होता मध्यरात्रीचे तब्बल 2 वाजले आहेत आणि आपण जर पाहिलं तर केवळ 2 संघांचे पाठराखे जरी लिमिटेड प्रेक्षक जरी या स्पर्धेकरता सध्याच्या वेळेस जरी असलं मात्र कुठेही क्रिकेटचा दर्जा क्रिकेटबद्दलचं प्रेम आपलं कमी होताना पाहायला मिळत नाहीये. अप्रतिम ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने पाहतो. जे प्रेक्षक आमच्या लाईव्ह स्वरूपामध्ये जोडले गेलेत अगदी त्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला आज पाहायला मिळालाय. 2 संघ यावेळेस आपण पाहतोय अगदी एवढे सामने येऊन ठेपलेत. दोन्ही संघाचा विचार करता एक सामना जिंकले तिथून मात्र जो संघ विजयी तो मात्र अगदी मेगा फायनलच्या दिवशी आपल्या खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघाचे चाहते दोन्ही संघाचे पाठीराखे अगदी ज्या प्रकारे म्हणतो की देव पाण्यामध्ये ठेवले की काय या दोन्ही संघाने. कारण सामना खूप महत्वाचा आहे कारण स्पर्धा देखील तेवढीच तोला मोलाची आहे. करण शेठ पाटील यांच्याकडनं देखील आता पारदर्शी कला उद्योजक उद्योगपती ज्यांच्या माध्यमातून फ्री झाला. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार 2000 म्हणजे लागोपाठचे 3 षटकार आले तर 13000 रुपये. बघा षटकार जसे लागले तसेच कॅश प्राइज लगेच जमा करा. लक्षात असू द्या. हे अगदी नक्कीच कारण त्यानंतर मात्र षटकार लागवल्यानंतर मात्र आम्हाला थोडंसं असं कॅल्क्युलेशन करायला बरेचसे प्रॉब्लेम्स येतात अडचण येतात आणि त्यांना कारण आमचे सध्या खजिनदार थोडे गैरहजर आहेत त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि इथे SICचा नियम आहे की तुम्हाला दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सोडावी लागते. एकही फलंदाजाने स्ट्राईक आपल्या जागेवर ठेवलं तर तुम्ही धाव ती कंप्लीट करू शकत नाही. पंचाने अगदी तोच नियम थोडी तिथे फलंदाजांना सांगितला तुम्ही धावू नका तुमची एनर्जी वेस्ट करू नका कारण ही धाव तुम्हाला मिळणार नाहीये. कारण यावेळेस तुम्हाला एनर्जी सेव्ह करायची आहे कारण सामना खूप महत्वाचा आहे. तर डॉट चेंडू मात्र या ठिकाणी येतोय.
पहिल्या चेंडू आपण जर पाहिलं तर अवांतर सजलचा आला होता डॉट बॉल, मात्र त्यानंतर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जो मागे पहिल्या चेंडू जो अवांतर फेकला होता अगदी त्याची भर करून देणार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सजलचा हा चेंडू मात्र फेस करेल फलंदाज जोगी भोईर, याला आपण पाहतोय धावा फलकावरती आहेत त्या 22 धावा. त्यानंतर मात्र या वेळेस अगदी डीप कव्हरला हा चेंडू खेळलाय, अप्रतिम फटका आलाय कव्हरच्या क्षेत्राच्या डोक्यावरून वन बाउन्स येतोय हा दमदार चौकार. तर अगदी बऱ्याच अवधीनंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला, कारण आपण जर पाहिलं तर गौरवच्या शेवटच्या चेंडूवर जो षटकार आला होता त्यानंतर मात्र हा चौकार होतोय. आणि हा चौकार यावेळेस मात्र 12-13 नागाव या संघाचा बराचसा कॉन्फिडन्स उंचावेल यामध्ये ते मात्र शंका नाही, कारण शेवटचं षटक माझ्या मते असावं आणि या शेवटच्या षटकामध्ये जर धावा आल्या नाहीत तर मात्र एक लो स्कोरिंग सामन्याकडे 12-13 नागाव या संघाला जावं लागेल. मात्र 12-13 नागाव हा संघ हार मानत नाहीये, प्रयत्न तर पुरेपूर केले, 100% आपल्या फलंदाजाने दिले, मात्र अखेर पुन्हा एकदा हातामध्ये आलं तर अपयश. कारण फलंदाज जोगी भोईर ज्याने मागील चेंडूवर चौकार खेचला होता यावेळेस मात्र त्याच्या हातामध्ये अपयश आलं आणि झेलबाद स्वरूपामध्ये मात्र जोगी भोईरला यावं लागतं बॅक टू डकआउट. त्याचं अगदी नक्कीच, कारण सद्यस्थिती जर पाहिली तर उभे कॅम्प संघ सध्या स्थितीमध्ये अगदी खूप चांगला खेळ करताना मी मागील 2-3 स्पर्धेमध्ये आपण पाहतोय त्यांना, ओपन मध्ये असेल किंवा अगदी आमच्या असोसिएशन मधील ग्रामीण संघामध्ये आपण सुद्धा पाहतोय खूप चांगला खेळ करतात. त्यामुळे या संघासमोर तुम्हाला कमीत कमी ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की 40 धावा तरी कमीत कमी बनवाव्या लागतात. येस, पेटाली येथील नाईट टुर्नामेंट मध्ये आपण पाहतोय विनर आहे. त्याचबरोबर पिसारो मध्ये उद्या त्यांचा सुपर 8चा सामना आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं येस येस अगदी खोपोली या विभागामध्ये विनर झालेत. म्हणजे सौरभ पाटील, तुम्हाला खरोखर सांगायला आवडेल की माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी सध्या स्थितीमध्ये ओव्हे कॅम्प हा संघ 30 ते 35 संघ सध्या खेळणार, एकही सामना पराभूत नाहीये. कारण माझ्या मते एक नंबर कुठे मारला पेटालीला जेव्हा संघ खेळ होता तेव्हा त्या संघ तब्बल 18 संघ नॉनस्टॉप विजयी होता आणि त्यानंतर मात्र 3 ट्रॉफ्या या संघाने पटकावल्या. त्यामुळे मी अगदी जास्त कौतुक करत नाही, मात्र सद्यस्थितीला सांगतो की ओव्हे कॅम्प संघ सद्यस्थितीमध्ये खूप चांगला खेळ करतो. त्यामुळे 12-13 नागाव संघाला सुद्धा तेवढ्या धावा कमीत कमी करणं गरजेचं होतं की 40 धावा आल्या असता खूप चांगला खेळ झाला असता. मात्र मी एवढंही नक्कीच सांगेन की 12-13 नागाव संघ किती जरी कमी धावा फलकावर आल्या तरी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेल यामध्ये ते मात्र शंका नाहीये. कारण 12-13 नागाव संघ सुद्धा अगदी आपण जर पाहिलं तर तेवढा तोला मुलाचा संघ आहे. त्यामुळेच तर आपण पाहतोय की यावेळेस तो ओव्हे कॅम्प या संघासमोर खेळताना सुद्धा पाहायला मिळतोय, का तेवढाच तोला मुलाचा संघ आहे. धावा फलकावर आलेत आतापर्यंत 28 धावा आणि 12-13 नागाव संघाचं आम्ही वैशिष्ट्य आवर्जून सांगू की शेवटचा चेंडू आहे की 12-13 नागाव या संघाकडे गोलंदाजीचा अटॅक खूप पॉवरफुल आहे. त्यामुळे सहजासहजी या धावा सुद्धा बनवून देणार नाही. अक्षय केसारकर येतोय झेलखाली, खूप चांगला रनअप घेतला, हे धाव झेल कंप्लीट केली आणि शेवटच्या बॉलवरती जाता जाता कळून सजल बादोशे याने विकेट मिळवलाय. टोटलचा आपण स्कोर कार्ड पाहिला तर 28 धावा फलकावरती आला, विकेट्स मात्र गमावले, तब्बल 8 विकेट गमावले आणि 29 धावांचा टार्गेट आहे. येणारे 24 चेंडू आणि 29 धावा बनवायला लागतील. चेंडू द्यायचा आहे ते म्हणजेच ओव्हे कॅम्प या संघाला. तर नक्कीच सेकंड इनिंग मात्र जशी सुरुवात होईल तसं मात्र मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपण आमंत्रित करूया आणि असं आम्ही विशेष एक अनाउन्समेंट करून राहून गेले की ओव्हे कॅम्प संघाला ज्यांनी स्पॉन्सर केले आणि जवळजवळ येणारे 5 ते 6 टुर्नामेंट ज्यांनी स्पॉन्सर केलेत आमचे सूरज बातोसे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. 1 ते 1.5 लाख जवळजवळ स्पॉन्सर केलेत सूरज बातोसे ओव्हे कॅम्प संघाला. सो आम्ही आपले आभार आहोत आणि जसं मात्र स्पर्धेला पुन्हा एकदा सेकंड इनिंगला सुरुवात होईल. पुन्हा आपण वळूयात द व्हॉइस ऑफ देशात, द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट खऱ्या अर्थाने ज्याला म्हटलं जातं, ज्यांचा आवाज आपण रतनबुवा ट्रॉफीमध्ये सुद्धा ऐकला होता, ते आमचे मित्र मिस्टर सौरभ पाटील यांच्याकडे वळूयात आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला 2 शब्द का होईना बोलण्याची संधी दिलीत त्याकरता आयोजकांचा सुद्धा अगदी आम्ही मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो. सो थँक्यू व्हेरी मच मिस्टर सौरभ पाटील अँड थँक्स टू ऑल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हॅलो 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 थँक्यू सो मच. गेम ऑन लेफ्ट प्ले. पहिलाच बॉल अपर कटचा फटका फसला. पॉइंटला गवर्सला सजल बातों से OUT शून्यावरती बाद. परतीचा इशारा ओमे कॅम्प संघाला. फलंदाज बाद. विकेट मिळतीये रोहित पाटीलला. हे बॅटल रंगतदार होईल. क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग जेव्हा मॅच बनते ना तेव्हा बॅटल शेवटच्या षटकापर्यंत जातं. हेच तर टेनिस बॉल क्रिकेट आहे मित्रांनो. काही देखील होऊ शकतं. सजल भातोसे शून्यावरती बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तिसऱ्या क्रमांकावरती गौरव सकपाळ. 12वा खिलाडूला जेवण दिलंय का रे मित्रांनो. बघा तो नावच सांगत नाही. कोण गेला काय जेवण द्या त्याला. हा देखील बॉल खूप चांगला आहे. डॉट बॉल आला. लक्ष 29 असलं तरी प्रयत्न आमचे नक्कीच असतील या मॅच मध्ये. आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळतीये. मॅच बनू शकते. कधी जरी तुम्ही खऱ्या अर्थाने बॅटिंग झाली नाही बॉलिंग अटॅक तुमचा चांगला असेल तर प्रयत्न करा. प्रयत्नशील परमेश्वर प्रयत्न केले जातील. 12-13 नागावच्या बाजूला षटकातील पुढचा बॉल. इथे तुम्ही पाहता बॉल खूप चांगला. हा बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर क्रिकेटचा सीप और कमबॅक, सीप और कंट्रोल, सीप और कम्युनिकेशन. रोहित पाटील शून्यावरती बाद झाला. गोलंदाजीवरती माझा धार आहे. आतापर्यंत लाजवाब बॉलिंग करतोय. हा बॉल देखील खूप चांगला आहे. हा बॉल देखील खूप चांगला. डॉट बॉल आला. आणि आता या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये 2 बॉल त्यानं तुम्ही पाहताय षटकातील अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट आला. त्यानंतर 3 बॉल डॉट आले. आणि हे सांगत असताना गौरव सकपाळ ज्यानं काय खेळ केला पहिल्या मॅच मध्ये त्याला मात्र बीट केला. लाईन पाला, लाईन पा, टप्पा पा, अचूकता पा, भेदकता पा, व्हेरिएशन बॉलचा टप्पा, गुड लाईन स्पोर्ट मध्ये टेकअप, अँगल पा. पुन्हा एकदा सज्ज झाला. आता फटका पोचला. मिड ऑफला गेलची शक्यता. सिद्धू बाहेर पकडला जेल. हे दडपणे दबाव आणि गौरव सकपाळ शून्याचा बोपला घेऊन पुन्हा एकदा माघारी. सेकंड विकेट टेकन डाऊन. ठोकणीच आहे. फलंदाज बाद. गौरव देखील बाद झाला. अक्षय केसरकर नवीन बॅट्समन. या स्पर्धेतील पहिला मेडल षटक पाहायला भेटेल का एकदा. गोलंदाजी आम्हाला असेल. जोरदार टाळ्या रोहित पाटीलसाठी. राम मोरेने देखील कौतुक केलं. तुम्ही पाहता की पेठालीमध्ये सागरनं मुलाखतीमध्ये सांगितलं 2 मॅचेस जिंकत नाही. आम्ही जिंकलो तर नक्कीच ट्रॉफी पण जाऊ. पहिल्याच त्या पेठाली नाईट खऱ्या अर्थानं उचलली. चॅम्पियन बनले. खोपोलीमध्ये सेकंड प्राइज, फर्स्ट प्राइज त्याच संघानं. अनगाव कवाडमध्ये देखील ते चॅम्पियन. या मैदानावरती हाल तुम्ही पाहता कशा रीतीनं. हा डॉट बॉल एकदा मैदानावर रोहित पाटीलसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत मित्रांनो. या स्पर्धेचा पहिला मेडल षटक. एकदा गोलंदाजी आवडली असेल रोहित पाटील टाळ्या झाल्याच पाहिजेत. अचूकता, भेदकता, व्हेरिएशन बॉलचा टप्पा, गुड लाईन स्पोर्ट वर समर डिलिव्हरी. काय बॉलिंग आहे. आउटस्टँडिंग बॉलिंग प्रभावात. षटक संपलं पहिलं. आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर तुम्ही पाहता 2 कड्यांच्या सबकतात. डावा धावपलकावरती 0.
बघा कधीपासून कॅश प्राईज खूप लावत होते 3 बॉल 3 षटकार आता मिडियम षटक फेकलंय त्याला पारितोषिक लावलंच पाहिजे कारण की गोलंदाजी खूप समदार आहे जिथे लो स्कोरिंगची मॅच आहे आता कोणीच कॅश प्राईज देत नाही बघा असं आहे एखादी तुम्ही पाहिला 13,000 रुपये 5,000 5 वरनं 8 8 वरनं 11 11 वरनं 13 13 वरनं 15 गेले आता षटक 3 बॉल 3 षटकार कोणी देखील बॅटर मारू शकतो पण मेडन षटक कोणी देखील टाकत नाही आता खऱ्या अर्थात रोहित पाटीलनं फेकलाय आता कुठे गेले खऱ्या अर्थानं कॅश प्राईज झालंच पाहिजे एखादा क्रिकेटर खऱ्या अर्थानं मेडन षटक रोहित पाटीलचा जबरदस्त गोलंदाजी एकदा नागावचे प्रेक्षक कुठे असतील रोहितची बॉलिंग आवडली असेल टाळ्या झाल्याच पाहिजेत आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली बॉलिंग ट्रॅकवरती सूरज मडवी आला क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेलं पाहायला भेटेल ओव्हर कॅम्प टीम आहे सहजासहजी हार मानणारे संघ नाही आहे अजय जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत या मॅच मध्ये अशा पल्लवीत अक्षय केसारकर मध्ये धमाके दे धमाके तो देखील जबरदस्त आहे मॅच अजून इथून संपली नाहीये मित्रांनो ओव्हरकॅन मध्ये तो स्टॅमिना आहे ती स्ट्रॅटेजी आहे आणि अजय बातुसे कडे ना खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या भव्य दिव्य षटकासाठी तो वकला जातोय फटका फुल केला पहिला टप्पा के स्क्वेअर लेगला चकमा दिला अजय बातुसेचा पहिला दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार फटका 4 विश्वास बागेमधला दहशत पाटील बनायचं थोडी मेहनत कर बॅटचा कडा या मॅचची गोल्डन विकेट अजय बातुसे परतीचा इशारा 4 वरती लागणारा तिसरा धक्का ओव्हरकॅन संघाला त्यानंतर सेलिब्रेशन विकेट मिळतीये अजून तुम्ही पाहता विकेट मिळतीये सचिन कदम आला सॉरी मैदानामध्ये बॅटिंगसाठी तुम्ही पाहता स्वर्गीय रामदास मोती चषक 2023 पहा पहिल्याच वर्षामध्ये स्पर्धा झाली सेकंड राऊंड होता खिडकाली विरुद्ध आणि खिडकाली संघाला 4 षटकामध्ये 29 धावा डिफेंड करून दिल्या नव्हत्या 12-13 नागावनं 29 लकी आकडा आहे का आज जर 29 धावा डिफेंड करून लिहा तर समजावा 29 या 12-13 नागावसाठी लकी असावा मॅच अजून संपली नाहीये अजून मैदानामध्ये सचिन कदम जसे ताकद आहे अक्षय केसारकर स्ट्रायकरला सूरज मडवीला विकेट मिळते फटका बॅटच्या रनरमध्ये फटका फसला मिस्टर मेघे इथे सिद्धी भैर केलंय काय साधा शेल होता इथे म्हटलं जातं तेलही गेलं तूपही गेलं हातात राहिलंच काहीच नाही बॉल लॉग ऑफ सीमा पार षटकार इथे तुम्ही पाहता या बॉलवरती मिळती आहे रिलीज घेतला नो बॉल साठी स्टेप आउट ओके लगेच आपण चेक करू चला फेर आहे अक्षयला देखील मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला सिद्धू भोईर झेल साधा सोपा होता अशा मोमेंटला बॉल हाताला चाटून सीमा रेषा गाठतोय लॉंग ऑफला हा षटकार पाहिला सचिनचा दाबा धावपळकावरती तुम्ही पाहता 11 या आकड्यावरती या षटकातील शेवटचा बॉल फटका मागे फिरवला बॉल साला फाईन लेगला अक्षय केसारकरचा हा फटका सीमा पार ब्रँड स्ट्रोक चौकार 4
पहिलं षटक राहिलं 12-13 नागावच्या बाजूनं, दुसरं षटक राहिलं ओवे कॅम्पच्या बाजूनं. जिथे विकेट जरी मिळाली असली अजय भातोसेची, जिथे षटकार तुम्ही पाहता आला, जिथे सिद्धू भोईरनं झेल सोडला, षटकार तिथून मॅचला टर्न दिलं, तिथून खऱ्या अर्थानं ओवे कॅम्पनं आता मॅचला चालू केला. तिथे मात्र तुम्ही लगेचच अक्षय केसरकर स्ट्रायकिंगला आला, फाईन लागला, त्याचा चौकार पाहिला. एखादा मॅचचा रिदम तुटला ना की मॅच लगेच टर्न होतं. बघा तुम्ही खऱ्या अर्थानं पाहता T20चा वर्ल्ड कप इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला, 30 बॉल 30, क्लासन काय खेळत होता, बंडात वेगाने तो षटकार मारत होता आणि त्याच्यानंतर रिदम खऱ्या अर्थानं मॅचचा तोडला. कोणी रिषम पंतनं त्यानं ब्रेक घेतला, पायावरती काहीच चाललं नव्हतं तरी त्यानं मॅचचा रिदम आणि तुटला गेला. तिथून क्लासिन शांत झाला, लगेच पाण्याने त्याची विकेट मिळाली. मॅचचा रिदम तुटला की लगेच सर्व काही बिघडतं आणि तिथून टीम इंडियाने T20चं स्वप्न रोहित शर्माचं पूर्ण केलं. अक्षरशः लढले होते ते. हा बॉल तुम्ही पाहता, दिशा खराब तर दशा खराब, ही दिशा खराब आहे. आता ओव्हरकॅम्पचे प्रेक्षक देखील आता त्यांचा आवाज जरूर होतो. बघा ओव्हरकॅम्पचे प्रेक्षक आहेत जरा त्या मैदानामध्ये. दादा प्रवीण दादा लक्षात असू द्या, तुम्ही जर सीमारेषेच्या आतमध्ये आला तर अन्यथा प्लीज लक्षात द्या. तुम्ही समालोचकात एन्जॉय बिंदास करा, काही हरकत नाहीये, पण सीमारेषेच्या बाहेर हे लक्षात घ्या. षटकातील पुढचा बॉल, फटका खोदून काढला, बॉल टर्न होईल, टर्न झालाय, पॉइंटला फिल्डर आहेत. या बॉलवरती मिल्टी आहे, ती एकच धाव, एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. डावा धावपलकावरती पुढे जात असताना 17 या आकड्यावरती 11 बॉल 12 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. शेवटच्या षटकामध्ये मॅच जाईल का की अक्षय केसरकर त्याच्या बॅट मध्ये तुम्हाला षटकार पाहायला भेटतील. या षटकातील पुढचा बॉल अक्षयसाठी, फटका चांगला, बॉल चालला लॉंग ऑफला, फिल्डर आत्ताच्या वाक्याच्या बाहेर, लॉंग ऑफ, सीमा पार, ठोकला षटकारचा. आणि षटकाराच्या बरोबरीनं समीकरण तुमच्या समोर आहे. 10 चेंडू 6 धावेची गरज आहे, 10 बॉल 6 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. बघा लक्षात असू द्या ओव्हरकॅम्पचे प्रेक्षक, तुम्ही मॅच संपल्यानंतर आतमध्ये जाऊ नका, लक्षात असू द्या, एन्जॉय नक्की साजरा करा. जोपर्यंत विजय होत नाही तोपर्यंत आतमध्ये जाऊ नका, लक्षात असू द्या. ते देखील खुश आहेत, ही लढत मैत्रीपूर्ण काय. 10 बॉल 6ची गरज, मागे बॉल गेला, लेग स्लिपला फिल्डर तुम्ही पाहता किरणला मिळतीये सिंगल. 9 बॉल 5 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये, 9 चेंडू 5ची गरज. पहिलं षटक तुम्ही पाहता रोहित पाटीलचं मेडन आलं, असं वाटलं होतं की 18 मध्ये 29 दिगताना जिथे अजयची विकेट आली, इथे वाटलं की आता ओव्हरकॅम्प टीमच्या बाजूला मॅच फसली, पण हे मंजूर नव्हतं. सचिन कदमला त्याचा झेल सोडला, तो षटकार खूप काही सांगून जाईल आज या 12-13 नागावला. इथे तुम्ही पाहता झेलची शक्यता पोहोचले होते. या बॉलवरती मिळतीये सिंगल. समीकरण तुमच्या समोर आहे, बॉल शिल्लक असतील 8, 8 मध्ये 4ची गरज आहे. समीकरण उलट असतं, 4 मध्ये 8 मॅच मजा आली सी पाहायला, पण असं काही नाहीये. जर त्याला क्रिकेटला महत्व अजिबात नाहीये. आता 8 मध्ये 4, इथून देखील मॅच टर्न होऊ शकेल. डॉट बॉल फेकावे लागतील, विकेट घ्यावी लागेल. अक्षय केसरकरची विकेट या मॅच मध्ये महत्वाची आहे, सचिन कदमची विकेट महत्वाची आहे, पण अक्षय षटकारनं मॅच फिनिश करेल का? अपील तुम्ही पाहताय, पंचाने सांगितलं थोडा नक्की साईड फॅक्टर जास्त आहे. लगेच लेग बायच्या स्वरूपात 1 धाव, एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 26 धावा 7 बॉल 3 धावेची गरज. 29 धावा धावपलकावरती. इथून देखील आपण विचार करतो तो पहिल्या सत्रामध्ये की 40 पर्यंत पोहोचते, पण पहिलं षटक मेडन आलं, इथून मॅच बनली होती, पण कुठेतरी झालेल्या चुका तुम्हाला तिथून षटकारानं खऱ्या अर्थानं ओव्हरकॅम्पची मॅच चालू झाली. फटका चांगला, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. अमेझॉनिस्तान मॅचेस फिनिश केली आहे. सचिन कदमनं सामना जिंकला. टीम ओव्हरकॅम्प सगळ्यांना खूप खूप अभिनंदन. वेल डन बॉयज, वेल डन टीम ओव्हरकॅम्प.
आता खऱ्या अर्थानं जिथून पेठालीची नाईट टुर्नामेंटमध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी मारला ना तर खऱ्या अर्थानं राम मोरे तिथूनच तुमच्या टीमला देखील आता उभे कॅम्प खूप चांगला खेळ खेळती आहे आणि उभे कॅम्प टीमनं खऱ्या अर्थानं ही मॅच जिंकली. तुम्हाला खूप खूप अभिनंदन. हार्ड लक. टीम 12-13 नागाव झालेल्या चुका सुधारा. नक्कीच चुका खूप महत्वाच्या असतात. एखादी चूक घडली मॅच तुम्हाला पूर्णपणे बाहेर नेऊन जाते. पण मी आज खऱ्या अर्थानं उल्लेख करेन रोहित पाटील औस्तान